हॅलो गाईज, ईश्वरीज मिनी ब्लॉगमध्ये मी ईश्वरी तुमचं स्वागत करत आहे. सो फायनली मी आले शाळेमधून. बाहेर छानसा असा पाऊस पडत होता आणि माझी छत्री झाली होती ओली. त्यामुळे मी तिला ओपन करून सुकायला ठेवले आणि फॅन सुरू केला. तेव्हा मम्मा म्हणाली, अगोदरच थंडी वाजते, फॅन सुरू करू नको. तरी पण मी फॅन सुरू केला. फॅन सुरू केल्यानंतर मी माझी सँडल काढून माझी बॅग व्यवस्थित एका जागेवर ठेवून दिली. छत्री सुकायला ठेवली होती, पण बबडूने माझी छत्री खेळायला घेतली. त्याला माझ्या छत्रीसोबत खेळायला खूप आवडतं. आल्यानंतर मी पहिले पडले बेडवर, कारण की मला खूप थकायला झालं होतं. पण मम्मा म्हणाली, पहिले चेंज कर आणि फ्रेश व्हायला जा. मग मी आले बाथरूममध्ये हातपाय धुवायला. हातपाय चेहरा वगैरे मी व्यवस्थित धुवून घेतलं आणि त्यानंतर मी सगळं माझा चेहरा हातपाय वगैरे टॉवेलने क्लीन करून घेतलं. चेहरा क्लीन करून झाल्यानंतर मी घेतले जेवायला. जेवायला मम्माने बनवली होती खिचडी आणि खिचडी खूप छान झाली होती. तर या सगळे माझ्यासोबत जेवायला. बबडू सारखा व्हिडिओच्या मध्ये करत होता आणि जेवण झाल्यानंतर मी बसले बबडू सोबत खेळायला, कारण मी घरी नसताना तो खूप बोर होत असतो आणि मी घरी आल्यानंतर मला बघून तो खूप खुश होतो. म्हणून मी शाळेतून आल्यानंतर थोडा वेळ त्याच्यासोबत खेळत असते. त्याला सुद्धा माझ्यासोबत खेळायला खूप आवडतं. त्याच्यासोबत खेळून मलाही खूप आनंद वाटतो आणि मजाही येते. त्याच्यासोबत खेळून झाल्यानंतर मी घेतला माझा गेम खेळायला आणि तो गेमही त्याला हवा होता. तो सारखा मध्ये येत होता. मम्माने त्याला व्यवस्थित बाजूला घेतलं आणि मी माझा गेम व्यवस्थित सेट केला. तुम्हाला माहित आहे का हा कोणता गेम आहे? मला माहित आहे, पण मला बघायचं आहे तुम्हाला माहित आहे की नाही. त्यामुळे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हा कोणता गेम आहे. मला या गेमची फारशी माहिती नाही, तरी पण मी खेळते. खेळून झाल्यानंतर मी गेले झोपायला. आता तुम्ही म्हणत असाल की लगेच काय झोपते. मम्माने थोड्या वेळाने मला लगेच उठवले आणि बसवलं अभ्यासाला. मम्मा म्हणाली, आता झोपून बस झालं, आता अभ्यास करा. आणि मी घेतला टीचरने दिलेला होमवर्क करायला. आता मी करणार होमवर्क आणि तुम्ही करा माझ्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.